इंडियन क्रिकेटचा नवीन चॅप्टर सुरू होण्याच्या आधी तुम्ही तयार आहात का लीडरशिपच्या सगळ्यात मोठा ड्रामा पाहण्यासाठी? पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इंडियन क्रिकेटच्या ग्राउंडवर रन्स, विकेट्स, सेंचुरी लिहिले जातात, पण खरे मोठे डिसिजन्स बोर्डरूम मध्ये लिहिले जातात। आणि आता एक मोठा डिसिजन पॉइंट समोर आहे। 28 सप्टेंबरला मुंबईमध्ये बीसीसीआयचे ॲन्युअल जनरल मीटिंग होणार आहे आणि या ॲन्युअल जनरल मीटिंग मध्ये खूप मोठा रिशफल दिसणार आहे। रॉजर बिनी, ज्यांची ओळख 1983 च्या विश्वविजेता म्हणून आहे, त्यांनी आता 70 वर्ष कंप्लीट केल्यामुळे बीसीसीआयच्या प्रेसिडेंट पोझिशनसाठी ते इनएलिजिबल आहेत। म्हणजेच बीसीसीआयची प्रेसिडेंट सीट रिकामी आहे। आता सगळ्यांना एकच प्रश्न पडतोय की या सीटवर पुढे कोण बसणार? एक लेजेंडरी क्रिकेटर की एक स्ट्रॉंग ॲडमिनिस्ट्रेटर जो पॉलिटिक्स पण बॅलन्स करू शकेल? दुसऱ्या बाजूला आयपीएल चेअरमॅनची खुर्ची पण हॉट सीट बनली आहे। अरुण धुमालला कूलिंग ऑफ पिरियड अप्लाय होतोय। आता कूलिंग ऑफ पिरियड म्हणजे एक फिक्स टाइम गॅप ज्यात बीसीसीआयचा ऑफिशियल कोणत्याही पोस्टवर कंटिन्यूस टेन्युअर कंप्लीट केल्यानंतर लगेच परत येणार नाही। म्हणूनच या सीटसाठी दोन नावे समोर आली आहेत, संजय नायक आणि राजीव शुक्ला। जर शुक्ला आयपीएलचे हेड झाले तर व्हाईस प्रेसिडेंटसाठी बिहारचे राकेश तिवारी कंटेंडर होऊ शकतात। पण हे फक्त सीट बदलण्याचा खेळ नाही, ऑनलाइन गेमिंग बिल पास झाले आहे, त्यामुळे ड्रीम 11 स्पॉन्सर सोडून गेले आहे। नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ॲक्टचा शॅडो पण दिसेल। सगळ्या गोष्टी एकत्र येणार आणि इंडियन क्रिकेटचा फ्रेमवर्क कसं दिसणार हे डिसाइड होणार आहे। त्यामुळे नवीन बीसीसीआय प्रेसिडेंट कडे आता एक नवीन दिशा देण्याची अपॉर्च्युनिटी आहे। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग कोइन्सिडेंस म्हणजे एजीएमचा दिवस तोच एशिया कप फायनलचा दिवस आहे। दुबई स्टेडियम मध्ये एकीकडे ट्रॉफीसाठी लढाई असणार, तर मुंबईच्या बीसीसीआय हेडक्वार्टर मध्ये एक नवीन लीडरशिप सीट कोण घेऊन जाणार हे बघायला मिळणार। तुम्हाला काय वाटतं की कोण होणार बीसीसीआयचा नवीन प्रेसिडेंट हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा। आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।